नमस्कार सगळ्यांना. मी कोण? मास्तर. तर मी आजपासून चालू केलं डिप्लोमाचं एक सब्जेक्ट ज्याचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. डेटा कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटर नेटवर्क. या सब्जेक्टमध्ये किंवा या व्हिडिओजमध्ये आपण काय करणार आहे, ही जी तुम्ही व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओमध्ये पूर्ण युनिट 1 कव्हर केलेला आहे आपण. ज्यामध्ये त्या युनिट 1 वरती पेपरला कसे प्रश्न विचारला, सगळे आपण ह्या युनिटवरती सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हा माझा एक पूर्ण व्हिडिओ जरी बघितला, तरी तुमचं युनिट 1चं काम डायरेक्टली होऊन जाणार आहे. ठीक आहे. याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण काय म्हणतो, DCN नावाचा सब्जेक्ट आहे हा. कॉम्प्युटरला डिप्लोमाला सेकंड इयरला असतो. ठीक आहे. ते पण बघू शकता, IT वाले पण बघू शकता. ठीक आहे. AI वाला पण बघू शकतो, त्यांना पण हा सब्जेक्ट असतो. तर कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट या सब्जेक्टला स्टार्ट करू. त्याआधी या सब्जेक्टच्या नावाचा अर्थ समजून घेऊयात, जसं आपण प्रत्येक सब्जेक्टचा समजून घेतो. म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये नेमकं काय शिकणार आहे ना, याची आपल्याला आयडिया येऊन जाते. बघा, कॉम्प्युटरवर काय दिसतंय तुम्हाला आता पुढं? डेटा. डेटा म्हणजे काय असतं रे? डेटा एक असते इन्फॉर्मेशन. एखादी इन्फॉर्मेशन जी तुम्हाला एका पॉइंटकडून दुसऱ्या पॉइंटकडे पाठवायची आहे आणि ती विथ द हेल्प ऑफ काय करून पाठवतो आपण? कम्युनिकेशन. आता समजा मला तुम्हाला एखादी गोष्ट पाठवायची असेल किंवा मला एखादी गोष्ट तुम्हाला द्यायची असेल, तर आपल्या दोघांमध्ये काहीतरी कम्युनिकेशन करावं लागेल, ज्याने मी माझा डेटा तुम्हाला पाठवू शकतो. सेम कम्प्युटरच्या बाबतीत आता आपल्याला हेच करायचंय. डेटा कम्युनिकेशन करायचंय अँड डेटाचं नेटवर्क समजून घ्यायचंय. डेटाचं नेटवर्क, कम्प्युटरचं नेटवर्क म्हणजे काय प्रकार असतो? जर मल्टिपल आपल्याला डेटा एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे पाठवायचा असेल, तर त्या 2 कम्प्युटरला आपल्याला कनेक्ट करावं लागतं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कम्प्युटर जर आपण कनेक्ट केले एकमेकाला, तर त्यालाच आपण काय म्हणतो? कम्प्युटर नेटवर्क म्हणतो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त कम्प्युटर एकमेकाला कनेक्टेड असतात. ठीक आहे. हे झालं याच्या नावाचा अर्थ. म्हणजे आपण या सब्जेक्टमध्ये काय शिकणार आहे आता, की डेटाचं कम्युनिकेशन कसं करायचं विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर नेटवर्क. कळतंय? म्हणजे डेटाला पास करायचा आपल्याला. एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे डेटा पास करायचा आहे विथ द हेल्प ऑफ नेटवर्क तयार करून, त्या कम्प्युटरचं नेटवर्क तयार करून. आता आपण प्रत्येक पॉईंट सिलेबस वाईज एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं सोपं होईल. ठीक आहे. आणि त्याचे PYQ पण घेणार आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही एवढेच जरी क्वेश्चन केले, जे मी आता माझ्या याच्यामध्ये शेवटला दाखवणार आहे, एवढे जरी केले तरी तुमचं ह्या युनिटचं काम होऊन जाणार आहे. तुम्ही आउट ऑफ पेपर कव्हर करू शकता ह्या युनिटवरचा. ठीक आहे. ओके, चला स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिले युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 मध्ये काही बेसिक गोष्टी सगळ्यात पहिले बघून घेऊ. डेटाचं कम्युनिकेशन. डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय असतं बघा बरं. इट मीन्स सेंडिंग डेटा फ्रॉम वन प्लेस टू अनदर. जसं मी सांगितलं, कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्हाला एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे जाण्यासाठी दोघांचं कम्युनिकेशन झालं पाहिजे. तेच मी इथे लिहिलंय. डेटा कम्युनिकेशन करणं म्हणजे काय करणार आहे? एका डेटा सेंड करायचा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. पुढं आता याचे कॉम्पोनंट काय काय असतं बघा. डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी काय काय कॉम्पोनंट असतात ते इथं मी लिहिलेलं आहे बघा. सगळ्यात पहिले पाहिजे असतो सेंडर, म्हणजे जो डेटा सेंड करणार आहे त्यालाच आपण दुसरं काय म्हणतो? ट्रान्समिटर. इथं मी लिहिलेलं पण एक्सप्लेनेशन. हू सेंड्स डेटा, म्हणजे जो डेटा सेंड करणार आहे तो झाला सेंडर. पुढे पाहिजे असतो रिसिव्हर, जो डेटा मी पाठवलाय तो घेणारा पण कोणतरी पाहिजे ना. मग हू रिसिव्ह द डेटा, त्याला काय म्हणतो आपण? रिसिव्हर. मध्ये असतं मीडियम, म्हणजे ज्याच्या थ्रू तो डेटा माझ्याकडून तुमच्याकडे येणार आहे. समजा आपण दोघं आहेत, तर मी तुम्हाला काहीतरी नोट्स देणार आहे समजा, किंवा मी तुम्हाला हा युनिट नंबर 1 शिकवतोय. म्हणजे युनिट नंबर 1चा माहिती, युनिट नंबर 1चा ज्या नोट्स आहेत त्या मी पाठवतोय, म्हणजे मी झालो सेंडर. तुम्ही तो घेताय म्हणजे ते झालं रिसिव्हर. आणि मग मीडियम काय झालं? ही युट्यूबची व्हिडिओ ज्याच्या थ्रू मी तुम्हाला डेटा पाठवतोय. मग 2 कम्प्युटरमध्ये जर डेटा पाठवायचा असेल तर पाठवणारा झाला सेंडर, घेणारा झाला रिसिव्हर. आणि तुम्ही कशा थ्रू पाठवणार? एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरवरती. मग तुम्ही ते वायरनी पाठवू शकता किंवा एअरने पाठवू शकता, एक्सेट्रा एक्सेट्रा. भरपूर मीडियम असू शकता एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरला डेटा पाठवण्याचे. त्याच्यानंतर असतो मेसेज, म्हणजे ऍक्च्युअल डेटा, जो तुम्ही डेटा पाठवताय. आता मी तुम्हाला काय पाठवतोय? नोट्स. म्हणजे नोट्स झाला माझा मेसेज, म्हणजे तो झाला माझा ऍक्च्युअल डेटा. मग ते टेक्स्ट असू शकतं, व्हिडिओ असू शकतं किंवा बाकी काही पण असू शकतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असतात मेन प्रोटोकॉल्स, म्हणजे तो डेटा मी तुम्हाला पाठवायचे काय असतील? काही रूल्स असतील. कशाचे? कम्युनिकेशनचे. मला सांगा, मी जर तुम्हाला फोनवर एखादी गोष्ट देतोय, तर मी तुम्हाला हार्ड कॉपी देऊन चालेल का? नाही. मला तुम्हाला काय द्यावं लागेल? सॉफ्ट कॉपी द्यावं लागेल. हार्ड कॉपी मी मोबाईलमधून इकडून घालून तिकडून तुमच्या मोबाईलमधून निघणार आहे का? नाही निघणार. मग त्याचे काही रूल्स असतात कम्युनिकेशन करण्याचे, डेटा ट्रान्समिट करण्याचे काही रूल्स असतात. ते रूल्स इथं मी लिहिलेले, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रोटोकॉल. तर कॉम्पोनंट्सवर क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन डेटा कम्युनिकेशन कॉम्पोनंट्स. त्याच्यामध्ये तुम्हाला हेच लिहायचंय जे मी आता एक्सप्लेन केलं. सेंडर काय करतो? जो डेटा ट्रान्समिट करतो त्याला आपण सेंडर म्हणतो. रिसिव्हर म्हणजे कोण असतो? जो डेटा घेतो. मीडियम म्हणजे काय असतं? ज्याच्या थ्रू आपण डेटाचं कम्युनिकेशन करतो. मेसेज म्हणजे काय असतो? तो ऍक्च्युअल डेटा. आणि प्रोटोकॉल म्हणजे काय असतं? ते कम्युनिकेशन करण्याचे रूल्स. क्लिअर आहे? ओके. पुढं कम्प्युटर नेटवर्क, मेन टॉपिकवर येऊयात आता. कम्प्युटर नेटवर्क, जे नाव आपल्या सब्जेक्टच्या याच्यामध्ये पण आहे.
कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय असतं बघा बरं. व्हेन टू ऑर मोर कम्प्युटर्स, मोबाईल्स, डिव्हाइसेस आर कनेक्टेड, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कम्प्युटर, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मोबाईल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त कुठलं पण डिव्हाइस जर कनेक्ट केलं कशासाठी, टू एक्सचेंज डेटा, डेटाला ट्रान्समिट करण्यासाठी, जसं की ते फाईल्स असू शकतात, मेसेज असू शकतात, इंटरनेट असू शकतं, त्यालाच आपण काय म्हणतो, नेटवर्क. त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो, नेटवर्क. मग जर दोन कम्प्युटर एकत्र केले की त्याला आपण म्हणणार कम्प्युटर नेटवर्क. मग कनेक्ट कशासाठी करायचं, टू एक्सचेंज डेटा, डेटाला एक्सचेंज करण्यासाठी. मग ट्रान्समिट करणारा एक असू शकतो, रिसिव्ह करणारा एक असू शकतो, एक्सेट्रा एक्सेट्रा काही पण असू शकतं. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क शॉर्टमध्ये म्हणायचं म्हटलं तर कम्प्युटर नेटवर्क, ग्रुप ऑफ कनेक्टेड कम्प्युटर्स, ग्रुप ऑफ कनेक्टेड कम्प्युटर्स, मल्टिपल कम्प्युटर जर एकत्र कनेक्ट केले की त्याच्यापासून आपलं काय तयार होत असतं, नेटवर्क. क्लिअर आहे. ओके, आता त्याच्यानंतर टाइप्स ऑफ नेटवर्क, इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, सगळ्यात पहिला टाइप असतो लॅन, त्याचा फुल फॉर्म असतो लोकल एरिया नेटवर्क, जो यूज केला जातो आपण स्मॉल एरियामध्ये यूज केला जातो. याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, सध्या फक्त टाइप समजून घ्या. ते कुठे कुठे यूज केलं जातं, स्कूलमध्ये यूज केलं जातं, ऑफिसमध्ये यूज केलं जातं. दुसरा टाइप आहे वॅन, वाईड एरिया नेटवर्क. वाईड आहे बघा, वाईड म्हणजे काय असतं, लार्ज. लोकल म्हणजे स्मॉल, वाईड म्हणजे लार्ज, म्हणजे जे मोठ्या मोठ्या ठिकाणी यूज केलं जातं, जसं की इंटरनेट असतं. तिसरा टाइप असतो मॅन, म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, जे आपण सिटी लेवलला यूज करतो, कंट्री लेवलला यूज करतो. ठीक आहे, आता ह्या प्रत्येकाला आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. चला, सगळ्यात पहिले आपल्या कम्प्युटर नेटवर्कचा टाइप आहे लॅन, त्याला आपण काय म्हणतो फुल फॉर्म मध्ये, लोकल एरिया नेटवर्क, जो की आपण स्मॉल एरियामध्ये यूज करतो, स्कूल आणि कॉलेज. याला थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करू बघा. लॅन इज अ नेटवर्क दॅट कनेक्ट्स कम्प्युटर इन स्मॉल एरिया, छोट्या एरियामध्ये कनेक्ट करतो, त्याला आपण लॅन म्हणतो. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणजे काय झालं बरं, कम्प्युटर कनेक्टेड इन वन रूम. बघा, दोन कम्प्युटर जर एकत्र कनेक्ट करायचे असेल ना, एक केबल यूज करावं लागते, त्याला आपण म्हणतो लॅन. त्या केबलला आपण म्हणत असतो लॅन. मग ते रूम मध्ये असो, घरात असो किंवा स्कूलमध्ये असो, या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो, लॅन. म्हणजे एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला जे कनेक्ट करतो आपण जवळ ठेवून, एकाच घरामध्ये असू शकतं किंवा एकाच कॉलेजमध्ये असू शकतं किंवा एकाच स्कूलमध्ये असू शकतं. जर दोन कम्प्युटर एकमेकाला कनेक्ट केले, जवळ ठेवलेले विथ वायर्ड, त्याला आपण म्हणतो लोकल एरिया नेटवर्क. ही त्याची डायग्राम आहे बघा. मग त्याचं एक्झाम्पल एकदम बेस्ट द्यायचं म्हटलं तर काय, राउटर. बघा, राउटर म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये आपलं काय असतं, इंटरनेट असतं. इंटरनेट आपण ज्याच्या थ्रू कनेक्ट करतो बघा, ती व्हाईट केबल असते बघा, जी कम्प्युटरच्या सीपीयू मध्ये कनेक्ट केली जाते. मग ते राउटर पण तिथेच आहे आणि ते कम्प्युटर पण तिथेच आहे. म्हणजे स्मॉल एरियामध्ये दोन कम्प्युटर किंवा दोन डिव्हाइस मी कनेक्ट केले, त्यालाच आपण काय म्हणतो मग, लोकल एरिया नेटवर्क. ठीक आहे, ही डायग्राम तुम्ही तिथे ड्रॉ करू शकता. आणि ही थेरी दोन लाईन मध्ये लिहायची. आणि मी जे आता एक्सप्लेन केलं की छोटं कम्प्युटर कनेक्ट होतं, दोन कम्प्युटर जवळ ठेवले की ते कनेक्ट होतं, हे जे छोटे छोटे जे तुम्हाला समजलंय ना फक्त लॅन मध्ये, फक्त तेवढं जरी लिहिलं तर तुम्हाला या लॅनचे पूर्ण मार्क भेटतात. ठीक आहे, एक्सप्लेन टाइप्स ऑफ कम्प्युटर नेटवर्क येतं, जे की तुम्हाला जास्तीत जास्त 4 मार्कला असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाहीये. जेवढं मी दिलंय तेवढं जरी एक्सप्लेन करी तरी तुम्हाला ते मार्क भेटून जातील. ठीक आहे, एकदम सेपरेट नाही विचारत, लॅन सांगा, वॅन सांगा, असं सेपरेट नाही, एकत्र विचारतात. त्याच्यामुळे एवढं माझ्या मते इनफ आहे तुम्हाला मार्क आउट ऑफ घेण्यासाठी. ठीक आहे, हा झाला पहिला टाईप कम्प्युटर नेटवर्कचा. दुसरा टाईप असतो वॅन, म्हणजे काय, वाईड एरिया नेटवर्क, जे आपण सिटी लेवलला किंवा कंट्री लेवलला पण त्याला काय करतो, यूज करू शकतो. आता याची थेरी बघू. वॅन इज अ नेटवर्क दॅट कनेक्ट्स कम्प्युटर ओव्हर अ लार्ज एरिया. लार्ज एरिया बघा रे, आता मला सांगा की एखादा समजा, मी एक्झाम्पल दिला असेल, हा दिलंय एक्झाम्पल, कम्प्युटर कनेक्टेड अक्रॉस सिटीज कंट्रीज ऑर वर्ल्ड, त्यालाच आपण काय म्हणतो, वॅन. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे बघा इंटरनेट. इंटरनेट बघा रे, इंटरनेट तुमच्या घरामध्ये असलं तरच तुम्ही यूज करू शकता का, किंवा ते इंटरनेट तिथपर्यंत कुठून येतं, टावरने येतं. मग टावर तुमच्या घरातच एक बघता नाही, लांब आहे ना टावर, तुमच्या घरापासून लांब आहे. म्हणजे सिटी लेवलचं डायरेक्ट कळतंय का मला काय म्हणायचंय, म्हणजे सिटीच्या मध्ये एकच टावर असतो, त्याला सगळ्यांना रेंज भेटत असते त्याने. ठीक आहे, या असं वाईड एरिया जे असतो ना, जे लांब लांब कम्प्युटर एकमेकाला कनेक्ट केले जातात विथ द हेल्प ऑफ इंटरनेट, याला आपण म्हणतो वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे लांब असताना सुद्धा ते जर एकमेकाला कनेक्टेड असतील त्याला आपण काय म्हणतो, वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे लांब पसरलेलं आहे तरी सुद्धा ते एकमेकाला कनेक्टेड, मग त्याला काय म्हणणार आपण, वॅन म्हणणार. ठीक आहे, वाईड एरिया नेटवर्क. हा झाला दुसरा टाईप. तिसरा टाईप म्हणजे काय असतो, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. म्हणजे हे काय झालं, इन सिम्पल वर्ड्स वी कॅन से दॅट व्हेन मेनी लँड्स आर कनेक्टेड विथ इन अ सिटी. बघा, परत एकदा रिकॉल करू. लॅन म्हणजे काय असतं, एकाच ठिकाणी ठेवलेले दोन कम्प्युटर एकमेकाला कनेक्ट केले, त्याला आपण म्हणतो लॅन. वॅन म्हणजे काय असतं, की लांब ठेवलेले कम्प्युटर एकमेकाला कनेक्ट केले की त्याला आपण म्हणतो वॅन. आता मॅन काय आहे,
की लॅन्स जे होते ते जर मल्टिपल्स असतील एकाच सिटीमध्ये तर त्याला आपण मॅन म्हणतो. म्हणजे आपण त्याला सिंपल भाषेमध्ये म्हणू शकतो, द ग्रुप ऑफ लॅन्स इज कॉल्ड मॅन. ठीक आहे. द ग्रुप ऑफ लोकल एरिया नेटवर्क इज कॉल्ड ॲज मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. ठीक आहे. म्हणजे यांचा ग्रुप करायचा, त्याच्यापासून आपलं मॅन तयार होणार आहे. हे बघा इथं मी लिहिले, डायग्राम काढली बघा. हे बघा इकडे एक लॅन आहे, इकडे दुसरं लॅन आहे, इकडे तिसरं आहे आणि इकडे चौथं आहे. या सगळ्या चारींना एकत्र ज्या ठिकाणी कनेक्ट करतो त्याला आपण म्हणतो मॅन. म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. इतके सिंपल आणि सोपे 3 टाइप्स होते. याच्यावरती तुम्हाला फायनल पेपरला क्वेश्चन्स येऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे बघूयात आता. हे छोटे छोटे डेफिनेशन आहे, या पण पेपरला येतात. ठीक आहे, 2-2 मार्कासाठी. आता बिट रेट म्हणजे काय असतं? बिट रेट मीन्स हाऊ मेनी बिट्स. बिट्स कोणते कोणते असतात लक्षात ठेवा. 0 आणि 1च असतो फक्त. ठीक आहे, डिजिटलमध्ये हे 2च बिट असतात. हाऊ मेनी बिट्स म्हणजे 0 अँड 1 आर सेंड इन 1 सेकंड. म्हणजे एका सेकंदामध्ये किती बिट तुम्ही पास करतात, किती 0 पास करतात, किती 1 पास करतात, यालाच आपण म्हणतो बिट रेट. काय म्हणतो? बिट रेट. आणि बिट रेटचं युनिट, आता बघा युनिट म्हणजे काय असतं? समजा पाणी आहे. ठीक आहे, पाण्याला मोजायसाठी कशामध्ये मोजतो आपण? लिटरमध्ये मोजतो. मला एखादं वजन मोजायचंय, म्हणजे एखादं जड वस्तू मोजायची, ते कशामध्ये मोजतो? किलोग्राम्समध्ये मोजतो आपण. ठीक आहे. तसंच बिट रेट मोजण्यासाठी जे युनिट असतं ते काय असतं? बीट पर सेकंद. ठीक आहे, बीपीएस म्हणतो आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये. एखादं किती बीट झाले हे आपण कोणत्या युनिटमध्ये मोजतो? बीट पर सेकंद मध्ये मोजतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर समजा इफ 100 बीट्स आर सेंड इन 1 सेकंद. काय म्हणलं मी? 100 बीट्स जर पाठवले एका सेकंदाला, देन बिट रेट इज इक्वल टू 100 बीपीएस. म्हणजे एका सेकंदाला तुम्ही किती बीट पास केले? 100 बीट पास केले, म्हणून त्याचा बिट रेट किती झाला मग? 100. असं त्याचा अर्थ एकदम सिंपल आहे. ठीक आहे. बिट रेट म्हणजे काय कळालं मग? हाऊ मेनी बीट्स आर सेंड इन 1 सेकंड. एका सेकंदाला किती बीट पास करतात त्याला आपण म्हणतो बिट रेट. पुढचं असतं बॉड रेट. याच्यामध्ये काय होतं मग? बॉड रेट मीन्स हाऊ मेनी सिग्नल्स आर सेंड इन 1 सेकंड. म्हणजे सिग्नल्स, तुम्ही एका सेकंदाला किती सिग्नल पाठवता त्यालाच आपण काय म्हणतो? बॉड रेट. ठीक आहे. याचं पण एक्झाम्पल दिलेलं असेल. आणि बॉड रेटचं युनिट काय असतं? बॉडच असतं. ठीक आहे. 1 सिंगल कॅन कॅरी 1 ऑर मोर बिट्स. 1 सिंगल नाही आहे, सॉरी. ठीक आहे, इथं मी चेंज करून घेतो. सिग्नल आहे इथं. ठीक आहे, सिग्नल. 1 सिग्नल कॅन कॅरी 1 ऑर मोर बिट. आता इथं थांबा, एकदा रिकॉल करू म्हणजे त्याची लिंक कळेल तुम्हाला. बिट रेट म्हणजे काय? हाऊ मेनी बिट्स, एका सेकंदाला किती बिट सेंड करतात त्याला आपण म्हणतो बिट रेट. मग एक सिग्नल किती बिट कॅरी करतो हे कोण सांगतो तुम्हाला? बॉड रेट. म्हणजे एका सिग्नलमध्ये किती पण बिट्स असू शकतात, ते किती बिट कॅरी करतो तो सिग्नल त्याच्यावर डिपेंड आहे की त्याचा बॉड रेट काय असेल. ठीक आहे. आणि त्याचं युनिट काय असतं? बॉडच असतं. ठीक आहे. क्लिअर आहे? या 2 डेफिनेशन पण 2-2 मार्काला तुम्हाला पेपरला येतात. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे गाइडेड मीडिया, ज्याला आपण वायर्ड म्हणतो. गाइडेड, मला सांगा तुमच्या टीचरने जर तुम्हाला प्रॉपर गाईड केलं की तुम्ही तुमचं स्वप्न किंवा तुम्ही तुमचं जे अचिव्हमेंट आहे, तुम्हाला जे गोल आहे तुमचं, ते तुम्हाला अचीव्ह करायचंय, आणि तुमच्या टीचरने जर तुम्हाला प्रॉपर गाईड केलं तर तुम्ही बरोबर त्याच डायरेक्शनने जाशाल रे. कळतंय? आणि एक असा मुलगा असतो समजा त्याला कुणीच गाईड नाही केलं तर ते कुठं पण भरकटतं इकडं तिकडं. सेम तेच इथल्या केसमध्ये इथं पण तेच आहे. गाइडेड म्हणजे काय असतं? वायर्ड. याला डिटेलमध्ये बघू. डेटा ट्रॅव्हल्स थ्रू अ फिजिकल पाथ. म्हणजे एखाद्या फिजिकल गोष्टी थ्रू आपण डेटा पास करतो. फॉर एक्झाम्पल, मला मोबाईल मधला डेटा कम्प्युटरमध्ये पाठवायचा आहे, तर मी काय कनेक्ट करणार त्याला? ती चार्जिंग केबल असते बघा आपली, USB असते, एका साईडनी लाइटनिंग असते, ती मी कनेक्ट करणार, कम्प्युटरला कनेक्ट करणार, आणि मग मी माझा डेटा पाठवणार. म्हणजे मी डेटा पाठवला विथ द हेल्प ऑफ फिजिकल पाथ. कशाचा यूज केला मी? वायरचा यूज केला, केबल्सचा यूज केला. म्हणजे एका डायरेक्शनने आपल्याला डेटा पाठवायचा आहे. म्हणजे मला पाठवायचं आहे ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंतच डेटा पाठवायचा आहे, ए कडून सी कडे नाही गेला पाहिजे. मग मी काय करणार? ए पासून बी पर्यंत एक वायर्ड करणार, एक वायर जॉईंट करणार दोघांमध्ये, जेणे माझा डेटा मला जिकडे पाठवायचा तिकडे जाऊ शकतो. त्याला आपण म्हणतो गाइडेड. एक गाईडलाईन दिली आपण, काही इथून इथपर्यंत जायचं तुला, बाकी कुठं बडबड काटायचं नाहीये. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो गाइडेड मीडिया. म्हणजे लाईक वॉटर फ्लोईंग इन अ पाईप. बघा आता समजा मला एका सायपानापासून दुसऱ्या सायपानापर्यंत पाणी जर पाठवायचं असेल तर मी मधून एक पाईप टाकून देणार, इथून बरोबर तिथपर्यंत पाणी जाणार. ह्या बांधापासून त्या बांधापर्यंतच पाणी पाठवायचंय, मध्ये कुठं पडलं नाही पाहिजे, म्हणजे मी पाईप टाकणार. म्हणजे मी काय दिले? त्याला एक गाईडलाईन दिली. ठीक आहे. त्याला आपण गाइडेड मीडिया म्हणतो. दिस मीडिया इज सिक्युअर्ड, फास्टर अँड स्टेबल. बघा मग साधी गोष्ट आहे, आपण जर पूर्ण वायर्ड मधून गेलो तर वायर म्हणजे हे व्हायचा, हॅक व्हायचा वगैरे 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 काहीच नाही राहणार, कारण की ती वायर मधून गेलाय ना, त्याला काही डिस्टर्बन्स नसणार आहे, सिक्युअर्ड असणार आहे, ते फास्ट जाणारा डेटा, कारण की बाकी कुठं भरकटायचं नाहीये, सरळ सरळ जायचंय, आणि स्टेबल असणार आहे. म्हणजे वायर्ड असल्यामुळे काय होतं? स्टेबल. मध्ये काही पण डिस्टर्बन्स जरी आला, त्या वायरला उचलून इकडे तिकडे जरी ठेवलं तरी आपल्या डेटाला काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो गाइडेड मीडिया. एक्झाम्पल म्हणजे काय असतं बघा मग? लॅन.
लॅन मी तुम्हाला सांगितलं होतं, 2 कम्प्युटर जर एकमेकाला जवळ ठेवलेले कम्प्युटर जर एकमेकाला कनेक्ट करायचे असतील विथ द हेल्प ऑफ वायर, त्या वायरला, त्या केबललाच आपण काय म्हणतो मग, लॅन. फायबर ऑप्टिकल केबल असतात तुमच्या कम्प्युटरमध्ये, टेलिफोन वायर असतात ज्याच्या थ्रू आपण डेटा ट्रान्समिट करतो. मग हे सगळं काय झालं तुमचं, गायडेड मीडिया झालं, जे की कशा थ्रू चालतं, वायर्ड असतं. मग दुसरा पॉईंट असतं अनगायडेड. मग याच्यामध्ये काय होणार आहे, वायरलेस, ब्लूटूथ, वायफाय, इंटरनेट, हे सगळे डेटा ट्रान्समिट करण्याचे साधन आहे, पण ते कसे, वायरलेस आहे. डेटा ट्रॅव्हल्स थ्रू इयर, हवेमधून डेटा ट्रान्समिट होतो. नो वायरची गरज आहे का तिथं, नाही. आता तुम्ही बघा, इझी शेअर यूज करता किंवा तुम्ही असं शेअर मी यूज करता, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करता, एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये डेटा ट्रान्समिट करता विथ द हेल्प ऑफ इयर, हवेच्या माध्यमातून करता, बरोबर. मग लाईक साऊंड ट्रॅव्हलिंग इन एअर, बघा साऊंड पण, म्हणजे तुम्ही इथे एखादा स्पीकर लावला समोरच्या 1 नंबरच्या बेंचवर, तर 5 नंबरच्या बेंचवाल्याला पण ऐकू जातं. मग तिने काय ती कानामध्ये वायर टाकलेली असते का, नाही, ते कशा थ्रू जातं, हवे थ्रू जातं, इयर थ्रू जातं. त्याला आपण म्हणतो अनगायडेड मीडिया. कव्हर लार्ज एरिया, मोठा एरिया कव्हर होतो, 1 नंबर पासून लास्ट पर्यंत पण आवाज जातो. आणि डीजे लावला मोठा तर 1 किलोमीटर पर्यंत अंतरापर्यंत आवाज जातो. बट प्रॉब्लेम काय, लेस सिक्युअर्ड आहे. जर मला सांगा, एक पासून पहिल्या बेंच पासून शेवटच्या वेळेला आवाज जातोय आणि मध्ये मी भिंत टाकली, म्हणजे काय होईल, सिक्युअर्ड राहिलं का ते, नाही, आवाज जाणारच नाही पलीकडे. म्हणजे हे झालं लेस सिक्युअर्ड नाही येते जास्त. कम्पेअर टू कोणाला, कम्पेअर टू गायडेड मीडिया. आता मला सांगा, वायर टाकली, भिंत बांधली मध्ये, वायर त्या भिंतीखाली दाबली, तरी पण डेटा ट्रान्समिट होणार आहे, कारण की आपण ती वायर मधून जाणार आहे ना, भिंतीचा त्याचा काही संबंधच नाही, एअरचा वापरच करत नाही आपण, त्याच्यामुळे ते जास्त सिक्युअर्ड आहे. म्हणजे गायडेड मीडिया हे जास्त भारी आहे अनगायडेड मीडियापेक्षा, ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम काय होतं, मग गायडेड असेल तर तुम्हाला काय लागेल, वायर लागेल, म्हणजे त्याला काय लागतील, पैसे लागतील, म्हणजे याची कॉस्ट कशी असते याच्यापेक्षा जास्त, कारण की इथं वायर वगैरे काहीच लागत नाही, हवेतून डेटा ट्रान्समिट होतो. पण सिक्युरिटी जर बघितली किंवा ते स्टॅबिलिटी जर बघितली तर कोणाची जास्त आहे, गायडेडची जास्त आहे, ठीक आहे. या दोनवर पण तुम्हाला क्वेश्चन कंपॅरिझन मध्ये पण येऊ शकतो, ठीक आहे. मी दोन्ही टाईपने तुम्हाला एक्सप्लेन करून सांगून दिलं. चला पुढचा पॉईंट. ओके, चला पुढे काही छोटे छोटे डेफिनेशन आहे, ते डेफिनेशन एकदा बघून घेऊयात, ठीक आहे. सगळ्यात पहिले एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, हाईट ऑफ दी वेव्ह. मला सांगा, ज्या वेळेस आपण एखादा सिग्नल पास करतो ना, एखादा डेटा पास करतो ना, तो विथ द हेल्प ऑफ साईन वेव्हने जातो रे. म्हणजे असे काही वेव्ह फॉर्म्स असतात ज्याच्या थ्रू आपण डेटा पास करत असतो. मग एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, हाईट ऑफ द वेव्ह, म्हणजे ही हाईट बघा, ही हाईट किती वरती गेला, हा जो पॉईंट आहे, या पॉईंटलाच आपण काय म्हणत असतो, एम्प्लिट्यूड. म्हणजे आपला जो डेटा आहे तो विथ द हेल्प ऑफ वेव्ह फॉर्म मध्ये जात असतो. कुठली पण वेव्ह फॉर्म असू शकते, मग ती साईन वेव्ह असू शकते, स्क्वेअर वेव्ह असू शकते, ट्रायंग्युलर असू शकते, कुठली पण असू शकते. पण जो हायेस्ट पॉईंट असतो ना त्याला आपण काय म्हणतो, एम्प्लिट्यूड म्हणतो. शो हाऊ स्ट्रॉंग ऑर लाऊड द सिग्नल इज, म्हणजे तो काय दाखवतो की आपला जो सिग्नल आहे, आपला जो डेटा आहे, ही जी साईन वेव्ह आहे, हा काय आपला डेटा आहे, हा डेटा किती मोठा आहे किंवा किती स्ट्रॉंग आहे हे सांगायचं काम कोण करतं, आपला एम्प्लिट्यूड करतो, ठीक आहे. दुसरी डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं बघा, फ्रिक्वेन्सी मीन्स हाऊ मेनी टाइम्स समथिंग रिपीट इन 1 सेकंड. म्हणजे हे बघा, एकदम सिंपल एक्झाम्पल देऊन सांगतो बघा. समजा ही साईन वेव्ह आहे, ठीक आहे. आता कंप्लीट साईन वेव्ह म्हणजे काय असतं, द कॉम्बिनेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हाफ सायकल, ठीक आहे. कंप्लीट सायकल आपण कधी म्हणतो, ज्यावेळेस ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करते. हे तुम्ही मागच्या वर्षी BEE मध्ये शिकलेला, ठीक आहे. आता मी जस्ट एवढं गरज नाही आहे, फक्त लक्षात घ्या काय म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं. काय म्हणले, हाऊ मेनी टाइम्स समथिंग म्हणजे साईन वेव्ह रिपीट इन 1 सेकंद. फॉर एक्झाम्पल, इथं टाइम आहे 1 सेकंद, इथं टाइम किती आहे, 1 सेकंद. म्हणजे हाऊ मेनी सायकल्स कंप्लीट झाल्या, किती सायकल कंप्लीट झाल्या, 1 सायकल कंप्लीट झाली. 1 सायकल कंप्लीट झाली एका सेकंदामध्ये, मग त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली, 1. ही असते फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट होता हे जो सांगतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. इथं खाली पण लिहिलंय बघा, नंबर ऑफ कंप्लीट सायकल इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये कंप्लीट सायकल किती झाल्या, म्हणजे कंप्लीट म्हणजे काय असतं, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र आलं की 1 सायकल होती. मग अशा किती सायकल कंप्लीट झाल्या एका सेकंदामध्ये, इथं स्क्रीनवर किती दिसत आहे, 1. म्हणून याची फ्रिक्वेन्सी झाली 1, ठीक आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय करायला, मग नंबर ऑफ कंप्लीट सायकल इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट झाल्या हे जो सांगतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. पुढची डेफिनेशन असते वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे काय, वेवलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन 2 सेम पॉइंट्स ऑफ दी वेव्ह. समजा एक पॉईंट इथं आहे, एक पॉईंट इथं आहे आणि एक पॉईंट इथं आहे. म्हणजे इथून इथपर्यंत किती डिस्टन्स लागलं, हे डिस्टन्स कोण सांगतं आपल्याला, वेवलेंथ. म्हणजे त्याची लेंथ किती झाली हे कोण सांगतं, वेवलेंथ. द लेंथ ऑफ द वन कंप्लीट वेव्ह, म्हणजे इथून इथपर्यंत कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागला हे कोण सांगतं आपल्याला, वेवलेंथ, ठीक आहे. किती वेळ लागला होता, आता पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 1 सेकंद लागला होता, म्हणजे याचं किती झालं, 1 सेकंद झालं वेवलेंथ. इतकं सोपं आहे बघा, हे डेफिनेशन पेपरला विचारतात. परत एकदा रिकॉल करू. एम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, हाईट.
म्हणजे मॅक्झिमम किती सिग्नल वरती गेला त्याला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट झाल्या, एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट झाल्या हे कोण सांगतं, फ्रिक्वेन्सी. आणि एक कंप्लीट सायकल किती सेकंदामध्ये झाली हे कोण सांगतं, वेव्हलेंथ. थोडंसं कन्फ्युजन आहे, पण चौथी डेफिनेशन आहे फेज. फेज टेल्स द पोझिशन ऑफ द वेव्ह ॲट अ पर्टिक्युलर टाइम पिरियड ऑफ अनदर वेव्ह. म्हणजे कुठून संपली पहिली, कुठून दुसरी चालू झाली हे कंपेअर करायचं काम कोण करतं, फेज. म्हणजे कुठून चालू झाली, समजा आता इथून चालू झाली तर मग याचा फेज अँगल किती झाला, वेगळा झाला. म्हणजे कुठून चालू झाली, इकडून चालू झाली की इकडून चालू झाली हे कोण सांगतं आपल्याला, फेज. वेअर द वेव्ह इज इन इट्स सायकल स्टार्ट्स. हे बघा, स्टार्ट्स कुठून चालू झाली, इथून चालू झाली की इथून चालू झाली, किंवा मिडल असतं म्हणजे त्याचं मिडल कुठं आहे, इथं आहे. याचं मिडल कुठं आला असतं, इथं कुठंतरी आला असता, किंवा एंड संपलं कुठं, इथं. हे जे स्टार्टिंग पॉईंट, मिडल पॉईंट, एंड पॉईंट जो सांगतो त्याला आपण काय म्हणतो, फेज. ठीक आहे. पुढचा पॉईंट कन्क्लुजन. याच्यामधून कन्क्लुजन काय आलं, अँप्लिट्यूड काय सांगतं, हाईट सांगतं. फ्रिक्वेन्सी काय सांगते, स्पीड सांगते. वेव्हलेंथ काय सांगतं, लेंथ सांगतं. आणि फेज काय सांगतं, पोझिशन. किती हाईट होती, किती स्पीड होता, किती लेंथ होती आणि कोणत्या पोझिशन पासून स्टार्ट झालं, हे सिंपल भाषेमध्ये. म्हणजे तुम्ही याच्यावरतून तुम्ही तुमची डेफिनेशन तयार करून लिहू शकता. ठीक आहे. हे डेफिनेशन पण पेपरला विचारलं जातं. पुढचा पॉईंट आहे IEEE 802. आता हे काय माहिती आहे का, I02 स्टँडर्ड डिफाईन, म्हणजे स्टँडर्ड्स आहे ते. काय डिफाईन करून सांगतं ते, डिव्हाइस कम्युनिकेशन इन वायर्ड और वायरलेस नेटवर्क्स. स्टँडर्ड्स ते सांगतं आपल्याला की डिव्हाइस कम्युनिकेट करताना वायर कम्युनिकेट करत असू द्या किंवा वायरलेस कम्युनिकेशन करत असू द्या, त्याचे रूल्स काय आहेत, कम्युनिकेशन करण्याचे जे रूल्स आहे ना ते आपल्याला सांगतं IEEE 802. ठीक आहे. दॅट डिफाईन्स रूल्स, हे बघितलं लिहिलेलं, दॅट डिफाईन रूल्स फॉर लॅन अँड मॅन. कारण की वायर्ड कशा थ्रू कम्युनिकेशन होतं, लॅन आणि मॅन मध्येच होतं, बरोबर. आणि वॅन मध्ये तर काय होतं, सगळं वायरलेस होतं. कारण की इंटरनेट आपण कसं यूज करतो, वायरलेस यूज करतो, त्याच्यामुळे ते वायरलेस मध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे लॅन आणि मॅन या दोन गोष्टीचा वापर करून जे कम्युनिकेशन करतो, ते कम्युनिकेशन करताना काय रूल्स वापरायचे हे कोण सांगतं आपल्याला, IEEE 802 सांगतो. ठीक आहे. आता एक एक बघू त्याच्यामध्ये, हे एक्सप्लेन करायचं असतं तुम्हाला. ठीक आहे. 802.1 हे 1 जे आहे तो नंबरिंगचं 1 आहे. ठीक आहे. ते IEEE कोणता स्टँडर्ड कोणतं आहे, 802.1 हे स्टँडर्ड आहे. त्याला नाव आहे नेटवर्क मॅनेजमेंट. मग हे काय करत असेल रे, धिस स्टँडर्ड डील विथ ओव्हरऑल नेटवर्क कंट्रोल अँड मॅनेजमेंट. म्हणजे तुमचं नेटवर्क, एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटर नेटवर्क जे असतं, जे दोन कम्प्युटर आपण एकत्र तयार करून जे आपलं नेटवर्क तयार होतं, त्यांचं मॅनेजमेंट करायचं काम करतं. म्हणजे कोण डेटा सेंड करेल, कोण कधी सेंड करेल, हा सेंड करत असताना तो शांत बसल, तो सेंड करत असताना हा शांत बसल. म्हणजे हे जे मॅनेजमेंट केलं जातं ना, हे तुमचं केलं जातं नेटवर्क मॅनेजमेंटमध्ये. डिफाईन्स हाऊ डेटा इज फॉरवर्डेड बिटवीन नेटवर्क युझिंग ब्रिज अँड स्विचेस. म्हणजे हाऊ डेटा इज फॉरवर्डेड, डेटा तुम्ही कसा फॉरवर्ड करणार आहे बिटवीन कोणाकोणामध्ये, नेटवर्क युझिंग कशामध्ये, ब्रिजेस आणि स्विचेस विथ द हेल्प ऑफ. म्हणजे बटन दाबलं मग डेटा पास होणार. ब्रिज म्हणजे ती वेव्ह फॉर्म. ब्रिज म्हणजे काय झालं रे, एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जाण्यासाठी जे मधला पाथ यूज केला जातो आपण त्याला ब्रिज म्हणतो. मग सेम एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरकडे पास करण्यासाठी जे ब्रिज केलं जातं त्याला आपण वायर म्हणतो. ज्या केबल थ्रू आपण डेटा ट्रान्समिट करतो, तो डेटा कसा ट्रान्समिट करायचा हे कोण डिफाईन करतं, नेटवर्क मॅनेजमेंट डिफाईन करतं. ठीक आहे. पुढं 802.2 लक्षात ठेवायला सोपं आहे. 802.1, 802.2, 802.3, 802.4 असे 5 एखादे एक्सप्लेन करून द्यायचे. मी याच्यामध्ये 5 दिलेले, 5 मार्काला असतं म्हणून पहिले 5 कोणते पण पॉईंट तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आता 802.2 हे काय सांगतं आपल्याला, लॉजिकल लिंक कंट्रोल आहे. हे काय करतं, लॉजिकली लिंकला कंट्रोल करतं. म्हणजे कसं, धीज स्टँडर्ड प्रोव्हाइड अ कॉमन इंटरफेस टू द नेटवर्क लेअर. इंटरफेस कॉमन आहे नेटवर्क लेअरचा. नेटवर्क लेअर काय करत असतं, डेटा ट्रान्समिट करायचं काम करत असतं. ठीक आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लो कंट्रोल, एरर कंट्रोल. म्हणजे डेटा किती अमाऊंटने तुम्हाला पाठवायचा आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय एरर येऊ शकतात हे सगळं मॅनेज करायचं, हे सगळं कंट्रोल करायचं काम कोण करतं, लॉजिकल लिंक कंट्रोल करतं. ठीक आहे. इट वर्क्स ऑन डिफरंट स्टँडर्ड्स लाईक इथरनेट और वायफाय. हे कशावर वर्क होतं, इथरनेटवर म्हणजे इंटरनेटवर, आणि कशावरती, वायफाय वरती वर्क होतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला परत एकदा हे दोन एकदा रिकॉल करू. नेटवर्क मॅनेजमेंटमध्ये काय होतं की ओव्हरऑल स्टँडर्ड्स, म्हणजे हे स्टँडर्ड काय करतं, हे नेटवर्क स्टँडर्ड, हे 802.1 स्टँडर्ड काय करायचं काम करतं की डेटा कसा ट्रान्समिट होणार आहे दोन नेटवर्कमध्ये विथ द हेल्प ऑफ ब्रिज और स्विच हे बघायचं काम करतं. लॉजिकल लिंक कंट्रोल काय करायचं काम करतं की किती अमाऊंटचा डेटा पाठवणार तुम्ही किंवा त्याच्यामध्ये जर एरर आले तर ते कसे हँडल करणार हे कोण सांगतं तुम्हाला, लॉजिकल लिंक कंट्रोल सांगतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 802.3
इथरनेट हे काय सांगतं, दिस इज द मोस्ट वाईडली युज्ड वायर्ड नेटवर्किंग स्टँडर्ड. हे सगळ्यात जास्त यूज केलं जातं. ठीक आहे. इट डिफाईन्स हाऊ डेटा इज ट्रान्समिटेड युझिंग केबल. केबलचा वापर करून तुम्ही डेटा कसा ट्रान्समिट करणार हे सांगायचं काम कोण करतं तुम्हाला, इथरनेट. युज्ड लॅन लाईक ऑफिसेस, कॉलेज अँड हाऊस, सॉरी युजेस लॅन लाईक ऑफिसेस, कॉलेजेस अँड होम्स. म्हणजे तुमचा डेटा ट्रान्समिट कसा करायचा विथ द हेल्प ऑफ केबल, ती कशा केबल कनेक्टेड असतील किंवा कोणती केबल तुम्ही यूज करणार हे सगळं सांगायचं काम तुम्हाला कोण करणार आहे, इथरनेट करणार आहे. ठीक आहे. हा तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट काय असतो, टोकन बस. टोकन बस काय असतं, दीज स्टँडर्ड्स युजेस बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी म्हणजे काय असतं, बस सारखं असतं, एकामागं एक एकामागं एक. म्हणजे पहिला पोरगा दुसऱ्या पोराकडे, दुसरा पोरगा तिसऱ्या पोराला कनेक्टेड, तिसरा चौथ्याला कनेक्टेड. म्हणजे एक कम्प्युटर दुसऱ्याला कनेक्टेड, दुसरं तिसऱ्याला कनेक्टेड. तिसरं आणि पहिल्याचं कनेक्शन नाही होणार. का बरं नाही होणार, कारण की ते डायरेक्ट कनेक्टेड नाहीये, एकानंतर एक स्टेप बाय स्टेप आहे. त्याला आपण म्हणतो बस टोपोलॉजी. वेअर अ टोकन इज पास बिटवीन डिव्हाइसेस. म्हणजे मला जर चौथ्या नंबरला जर काही डेटा पाठवायचा असेल तर तो 1 नंबरकडे पाठवावा लागेल, तो 2 नंबरकडे देईल, तो 3 नंबरकडे देईल, तो 4 नंबरकडे देईल, असा मला डेटा पास करता येईल. ठीक आहे. ओनली द डिव्हाइसेस विथ द टोकन कॅन सेंड डेटा. म्हणजे ज्यांच्याकडे ते टोकन असेल तेच डेटा सेंड करू शकता. मग 1 कडे असेल तर 1 2 कडे देणार, 2 कडे असेल तर 2 3 कडे, 3 कडे असेल तर 3 4 कडे देणार. तसा माझा डेटा ट्रान्समिट होणार. ठीक आहे. इट इज नो लॉंगर युज्ड इन मॉडर्न नेटवर्क. म्हणजे सध्याला आपण हे जे बस नेटवर्क आहे किंवा हे जे बस टॉपोलॉजी ते जास्त यूज करत नाही. ठीक आहे. पण ते आता सिलेबसमध्ये आहे म्हणून शिकतोय आपण. त्याच्यानंतर असतं टोकन रिंग. रिंग म्हणजे काय असेल, रिंग म्हणजे असं काहीतरी गोल असेल. म्हणजे बसमध्ये कसं होतं, एक 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 एक, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे. पण इथं कसं आहे, इथं कसं आहे, असं आहे, उभं आहे. म्हणजे रिंगच्या फॉर्ममध्ये. म्हणजे याच्यानंतर हे, पण तो परत रिवर्स इकडे पण येऊ शकतो. तसा हा इकडे गेला की इकडून इकडे नाही येऊ शकत, इकडून फक्त पुढं. म्हणजे रिंगच्या फॉर्ममध्ये इकडून इकडं, इकडून इकडं, इकडून इकडं, इकडून इकडं, इकडून इकडं. ठीक आहे. म्हणजे हा रिवर्स पण जाऊ शकतो. याला म्हणतो आपण रिंग टोपोलॉजी. ठीक आहे. आता आपण बस बघितली, आता या पुढच्या याच्यामध्ये आपल्याला रिंग बघायचं. बघा, दिस स्टँडर्ड युजेस रिंग टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजीच्या फॉर्ममध्ये तुम्ही डेटा ट्रान्समिट करता. ठीक आहे. डेटा इज पास्ड इन अ सर्क्युलर फॉर्म. सर्क्युलर फॉर्ममध्ये डेटा पास करतात युजिंग टोकन. जसं आपण इकडे टोकनचा यूज करून स्टेप बाय स्टेप एकानंतर एक डेटा पास करत होतो, तसं याच्यामध्ये कसं करता तुम्ही, सर्क्युलर फॉर्ममध्ये करता, म्हणजे गोल गोल फॉर्ममध्ये करता. इट वॉज मेनली डेव्हलप्ड बाय IBM बट इज नॉट आउटडेटेड. म्हणजे आता सध्या हे पण जास्त यूज केलं नाही जातं आणि ते कोणी तयार केलंय, IBMने. बस असे 2-3 पॉईंट लक्षात ठेवा फक्त. प्रत्येक स्टँडर्डमध्ये, ह्या प्रत्येक स्टँडर्डमध्ये तुम्हाला 2-2 ओळी जरी लिहिल्या तरी तुमचं काम होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्या सोपे डेफिनेशन्स मी इथे देऊन ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल जे सोपं वाटलं मला ते सगळं इथे घेतलेलं आहे. एवढ्या नोट्समध्ये जेवढं आहे तेवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुमचं IEEE 802चं काम होऊन जाणार. आणि हा क्वेश्चन पण पेपरला इम्पॉर्टंट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचं बघू. पुढचा पॉईंट कोणता आहे, मोड्स इन कम्युनिकेशन. बघा, कम्युनिकेशन करण्याचे वेगवेगळे मोड असतात. कम्युनिकेशन मोड टेल अस हाऊ डेटा फ्लो बिटवीन 2 डिव्हाइसेस. 2 डिव्हाइसमध्ये डेटा कसा फ्लो होणार हे कोण सांगता आपल्याला, कम्युनिकेशन मोड सांगता. आता बघू काय आहे ते. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मोड. कोणत्या मोड थ्रू डेटा तुम्ही ट्रान्समिट करता. बघा, डेटाचा फ्लो डिसाईड करता. सगळ्यात पहिले असतो सिंपल मोड, ज्याच्यामध्ये डेटा फक्त कोणत्या वेने जातो, 1 वे कम्युनिकेशन, फक्त 1 वे. आता जर मला तुम्हाला एखादा सब्जेक्ट शिकवायचा आहे तर फक्त मीच शिकू शकतो, फक्त माझ्याकडूनच तुम्हाला जाऊ शकतो. मी शिकू शकतो म्हणजे मी तुम्हाला शिकू शकतो, तुम्ही मला नाही शिकू शकत. म्हणजे हे झालं फक्त 1 डायरेक्शनल, 1 वे कम्युनिकेशन झालं, फक्त माझ्याकडून तुमच्याकडे. डेटा फ्लो इन 1 डायरेक्शन, म्हणजे एका डायरेक्शनने डेटा फ्लो होणार आहे. 1 डिव्हाइस इज इक्वल टू सेंडर. एक डिव्हाइस असणार सेंडर, एक डिव्हाइस असणार रिसिव्हर. बस एवढंच. मी फक्त पाठवणार आणि तुम्ही फक्त घ्यायचं काम करणार, असं. त्याच्यानंतर शेवटचं पॉईंट आहे, यू कॅन ओनली सेंड ऑर रिसिव्ह, नॉट बोथ ॲट अ टाइम. म्हणजे तुम्ही एकतर सेंड करू शकता किंवा रिसिव्ह करू शकता. तुम्ही दोन्ही एकखट्टी करणं पॉसिबल नाही. ठीक आहे. याचं एक्झाम्पल काय मग, कीबोर्ड आणि कम्प्युटर. ठीक आहे. हे झालं तुमचा पहिला टाईप. त्याला काय म्हणतो आपण, कोणता मोड आहे कम्युनिकेशनचा, हा सिंपल मोड. ज्याच्यामध्ये आपण कम्युनिकेशन करतो फक्त कोणत्या डायरेक्शननी, 1 वे कम्युनिकेशन. फक्त एका साईडनीच तुम्ही कम्युनिकेशन करू शकता, एका डायरेक्शनने. एक तर इकडून जाणार आणि तिकडून येणार, फक्त एवढंच होणार. ठीक आहे. ओके. हाफ डुप्लेक्स मोड म्हणजे काय असतं, 2 वे बट नॉट ॲट अ टाइम. म्हणजे 2 वे कम्युनिकेशन म्हणजे इकडून तिकडे पण जाणार, पण तिकडून इकडे पण येणार, पण एकाच टाइमला नाही होणार. आता याला डिटेलमध्ये बघू. डेटा फ्लो इन बोथ डायरेक्शन, दोन्ही डायरेक्शनने जाऊ शकतं. इकडून तिकडे पण जाऊ शकतं, तिकडून इकडे पण येऊ शकतं, बट नॉट इन सेम टाइम. म्हणजे ज्यावेळेस इकडून तिकडे जाते त्याच वेळेस तिकडून इकडे येणं पॉसिबल नाहीये. म्हणजे हे पूर्ण जाऊन द्यावं लागेल, मगच तिकडलं पूर्ण घेता येईल. ठीक आहे. असं म्हणजे दोन्ही डायरेक्शनने जाईल पण ॲट अ टाइम नाही जाणार, संगच नाही जाणार. याला म्हणतो आपण हाफ डुप्लेक्स मोड. रिप्लाय पॉसिबल असतो, कारण की इकडून तिकडे पण जाते, तिकडून इकडे पण येते. मी तुम्हाला शिकवलं मग तुम्ही म्हणले सर मला डाऊट आहे, मग हे झालं रिप्लाय पॉसिबल. याच्यामध्ये रिप्लाय पॉसिबल आहे.
यू कॅन सेंड अँड रिसिव्ह डेटा बट नॉट द सेम टाइम. तेच मी सांगितलं, तुम्ही डेटा ट्रान्समिट पण करू शकता, डेटा रिसिव्ह पण करू शकता, पण ते सेम टाइमला नाही करता येणार. एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल काय, वॉकी टॉकी. बघा ते पोलिसांकडे असतं, एक वेळेस एकच जण बोलतो, हॅलो हॅलो म्हणतो, ते काय सांगायचं ते सांगून टाकतं, तोपर्यंत समोरचा गप राहतो, त्याला फक्त ऐकावं लागतं. मग याचा डेटा पूर्ण पास करून झाला की मग समोरचा बोलतो. हे या हाफ डुप्लेक्स मोडचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर तिसरा मोड असतो कम्युनिकेशनचा, फुल डुप्लेक्स मोड. याच्यामध्ये टू वे कम्युनिकेशन होऊ शकतं सायमल्टेनियसली. मग कसं होणार ते, डेटा फ्लो इन बोथ डायरेक्शन, इकडून तिकडे पण जाईल, तिकडून इकडे पण होईल, आणि हे सगळं ॲट अ टाइम होईल. ॲट अ टाइम म्हणजे एकाच टायमिंगला होऊ शकतं. रिप्लाय पॉसिबल असतो, कारण की इकडून तिकडे तिकडून इकडे दोन्ही पॉसिबल आहे. यू कॅन सेंड अँड रिसिव्ह डेटा सायमल्टेनियसली, तुम्ही सायमल्टेनियसली डेटा पाठवू शकता, त्याच टाईमला तुम्ही घेऊ पण शकता. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मोबाईल फोन. बघा, मोबाईल फोन, एखाद्याला तुम्ही फोन केला तर तुम्ही पण बोलू शकता, समोरचं पण ऐकू शकता. तो भाग वेगळा, का तुम्ही बोलत असताना समोरच्याचा आपण ऐकत नाही, पण हे याच्यामध्ये पॉसिबल आहे. हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. किती प्रकारच्या कम्युनिकेशनचे मोड शिकले, परत एकदा सांगतो. सगळ्यात पहिला होता सिम्पल मोड. त्याच्यामध्ये काय करत होतो आपण, वन वे डायरेक्शन, एकाच डायरेक्शनने जात होतो, एकच सेंडर होता आणि एकच रिसिव्हर होता. ठीक आहे. दुसरं काय होतं, हाफ डुप्लेक्स. याच्यामध्ये दोन्ही वेने कम्युनिकेशन पॉसिबल होतं, सेंटर पण सेंड करू शकतो, सेंडर रिसिव्ह पण करू शकतो, पण ॲट अ टाइम नाही पॉसिबल. एक तर सेंड करायचं पूर्ण प्रोसेस झाली की मगच तुम्ही रिसिव्ह करू शकता. आणि फुल डुप्लेक्समध्ये काय होतं, मग सेंडर करू शकता, रिसिव्ह करू शकता, ॲट अ टाइम करू शकता, दोन्ही पण. ठीक आहे. तर हे 3 पॉईंट होते कम्युनिकेशन करण्याचे मोड. ठीक आहे. हे 3 टाईप्स होते त्याचे. पुढं कम्पेअर अॅनालॉग ऑन डिजिटल. अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणलं तर जुन्या गाड्यांना बघा, त्याचे स्पीडोमीटर होतं समोर, ते काट्यावर होतं रे. काटा होता, असं असं एक काटा असायचा, आणि तो काटा असा इकडे तिकडे असा शिफ्ट होत होता. याला म्हणतो आपण अॅनालॉग. आणि डिजिटल म्हणजे काय, आता डायरेक्ट डिजिटल दिसतं बघा, 10चा स्पीड झाला, 20चा स्पीड झाला, याला म्हणतो आपण डिजिटल. डायरेक्ट आकडे जिथे दिसतात त्याला आपण डिजिटल म्हणतो. आणि जिथं काटा यूज केला जातो शक्यतो जुन्या गाड्यांमध्ये असतो बघा, त्याला आपण अॅनालॉग म्हणतो. याला सिंपल डिस्कस करू बघा आता. अ सिग्नल इज अ वे टू कॅरी इन्फॉर्मेशन. कोणत्या पद्धतीने तुम्ही ती इन्फॉर्मेशन कॅरी करता, लाईक साऊंड, डेटा, व्हिडिओ, फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ठीक आहे. याला आपण सिग्नल म्हणतो. आता अॅनालॉग आणि डिजिटलचा कंपॅरिझन तुम्हाला पेपरला येऊ शकतं. ते कंपॅरिझन मी इथे शॉर्टमध्ये लिहिलंय, हे तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये लिहायचं आहे, फक्त जे आता मी एक्सप्लेन करणार आहे. कंटिन्यू सिग्नल असतं. अॅनालॉग सिग्नल म्हणजे कसं असतं, कंटिन्यू असतं, एकसारखं एक. आणि डिस्क्रिट सिग्नल, डिजिटलमध्ये कसं असतं, डिस्क्रिट असतं, म्हणजे असं गॅपने चालतं, 10, 20 किंवा 10, 11, असं कंटिन्युअस नाही वाटत ते. हा ते एकानंतर एकच आहे, पण असं कंटिन्युअस नाही, डिस्क्रिट आहे, असं 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये असतं शक्यतो. ठीक आहे. हे झालं डिजिटलचा. आता अॅनालॉगचा दुसरा पॉईंट काय, इनफायनाईट व्हॅल्यूज. व्हॅल्यू काही पण असू शकते, 0, 1, 2, 40, 50, 100, ही व्हॅल्यू काही पण असू शकते. पण डिजिटलमध्ये दोनच व्हॅल्यू असतात, एक तर 0 किंवा 1. स्मूथ वेव्ह आहे, कारण की कंटिन्यू जात आहे ना, म्हणून ते स्मूथ आहे. हे स्क्वेअर वेव्ह आहे. स्मूथ वेव्ह म्हणजे ऍक्च्युली हे साईन वेव्ह आहे. अॅनालॉगचे सिग्नल अशा असतात, आणि डिजिटलचे कशा असतात, अशा स्क्वेअर वेव्ह असतात. ठीक आहे. म्हणजे इथं कसं आहे, स्मूथ वेव्ह आहे, आणि इकडं डिजिटलमध्ये स्क्वेअर वेव्ह आहे. मोर नॉईस इफेक्ट, जास्त नॉईस असू शकतो याच्यामध्ये, कारण आणि याच्यामध्ये नसतो. नॉईस म्हणजे काय असतं, एक डिस्टर्बन्स असतो. या सिग्नलमध्ये दुसरी फ्रिक्वेन्सी जर ऍड केली, वेगळं काही जर आलं, तर हा आपला सिग्नल जो डिस्टर्ब होऊ शकतो. तसं याच्यामध्ये काही होत नाही, कारण की ते तेवढं काय असतं, ॲडव्हान्स असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं लेस ॲक्युरेट. आता बघा, समजा असा काटा आहे तुमचा, समजा इथं आहे 10, इथं आहे 20. ठीक आहे. आणि इथं समजा असा मधला छोटा काटा असतो, इथं समजा ते इथं आहे, आपला काटा स्पीडोमीटरचा इथे. मग नेमकं 11, 12, 13, 14 असं नेमकं इथं ॲक्युरेट नाही आहेत बघा, ॲक्युरेट व्हॅल्यू नाही काढू शकत आपण, थोडंसं आपलं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. तसं डिजिटलमध्ये 10 आहे तर 10, 12 आहे तर 12, 15 आहे तर 15 आहे, म्हणजे ॲक्युरेसी जास्त असते याच्यामध्ये, आपल्याला लगेच कळतं की किती आहे पोते. तर हा अॅनालॉग आणि डिजिटलचा डिफरन्स होता, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही ते जुन्या गाड्याचं स्पीडोमीटर बघितलं तर ते झालं अॅनालॉगचं, आणि लेटेस्ट मॉडेल जर बघितलं ते झालं डिजिटल. त्याच्यामध्ये डायरेक्ट आकडे असतात, असं जिथं आपण ते 7 सेगमेंटवाली स्क्रीन यूज करतो डायरेक्ट. ठीक आहे. असं हे झालं अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. पुढचं हे बघा, संपलं पूर्ण युनिट. पहिल्या युनिटमध्ये फक्त तुम्हाला एवढंच करायचं जे आता मी एक्सप्लेन केलं. याच्यावरती जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे त्याची इथे मी लिस्ट बनवली बघा. सगळ्यात पहिले क्वेश्चन कसा विचारला जातो, डिफाईन कम्प्युटर नेटवर्क अँड इट्स टाइप्स. मग कम्प्युटर नेटवर्क आणि याचे टाईप कोणते कोणते होते. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय होतं, कम्प्युटर नेटवर्क म्हणजे 2 कम्प्युटर जर एकत्र केले तर त्याच्यापासून आपलं कम्प्युटर नेटवर्क तयार होतं. त्याचे टाइप्स काय होते, मग लॅन, मॅन आणि वॅन, हे 3 त्याचे टाइप्स होते. बरोबर, हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं होतं. पुढचं डिफाईन बिट रेट आणि बॉड रेट. बघा, एका सेकंदाला किती बिट पास होता हे सांगतं बिट रेट, आणि किती सिग्नल पास होता हे सांगतं तुम्हाला बॉड रेट. हे पण पेपरला विचारलेला क्वेश्चन आहे.
त्याच्यानंतर स्टेट एनी 2 टाइप्स ऑफ गाइडेड अँड अनगाइडेड मीडिया. बघा, गाइडेड मीडिया म्हणजे काय, वायर. अनगाइडेड म्हणजे काय, ज्याला काहीच गाईड नाही, एअर मधून पास होते, त्याला आपण अनगाइडेड म्हणतो. लिस्ट IEEE 802.x 802 स्टँडर्ड्स फॉर नेटवर्क्स. म्हणजे तुम्हाला मी जे 5 लिहून दिले का, ते इथे एक्सप्लेन करायचे, कोणतं काय काम करतं ते. त्याच्यानंतर एक्सप्लेन कॉम्पोनंट्स. कॉम्पोनंट्स कोणते कोणते होते मग, सेंडर, रिसिव्हर, मीडिया, परत ते प्रोटोकॉल, आणि हां, बस एवढे 5 होते. ते तुम्हाला विथ द हेल्प ऑफ डायग्राम दाखवायचे. आता डायग्राम म्हणजे काय रे, सेंटर म्हणजे असा सेंटर दाखवायचा, मग इकडे कोण दाखवणार आहे, रिसिव्हर, मग हा कोण झाला मध्ये मीडिया, म्हणजे असं डायग्रामच्या फॉर्ममध्ये दाखवायचे फक्त ते पण आपण बघितलं सगळ्यात पहिले. डिस्क्राईब मोड. मोड बघितले आपण, 3 प्रकारचे मोड होते, सिम्पल मोड, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स. हे मोड तुम्हाला एक्सप्लेन करायला येतात. कम्पेअर अॅनालॉग डिजिटल, आता लास्ट वाला पॉईंट बघितला, आणि त्याच्यानंतर कम्पेअर लॅन, मॅन आणि व्हॅन. बस एवढे 8 क्वेश्चन जर केले तुम्ही, तर तुमचं युनिट 1 हे कम्प्लीट झालं पोरांनो, असं समजून चला. आणि आउट ऑफ याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुमचा DCNच्या डेटा कम्युनिकेशन नेटवर्कच्या पेपरला येणार नाही. ठीक आहे, तर दॅट्स इट फॉर टुडे. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त युनिट 1 बघितलंय. जर ह्या व्हिडिओला जास्त कमेंट केल्यास किंवा जास्त लाईक जर झाले, आणि तुम्ही जर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर केलं, तर मी असाच 1 शॉट व्हिडिओ युनिट 2चा पण टाकल. म्हणजे युनिट 2 पण तुम्ही एका तासाच्या आत अख्खा युनिट 2 कव्हर करू शकता. आता जो पॉईंट तुम्हाला नाही समजलाय, तो पॉईंट परत एकदा पाठीमागे जा आणि तिथं परत एकदा ती व्हिडिओ बघा. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, आणि जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट्स करा, म्हणजे मला दुसरा व्हिडिओ बनवायला कळेल, मला की दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून. ठीक आहे, ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.